आमचे आदरणीय नितीन बोठुले यांच्या मालकीचा असणारा संघ आपण पाहतो मैदानामध्ये फलंदाजी करेल. चला चला तर मैदानात पाहणार आहोत. आजचा आपण पाहतोय सुपर एटचा असणारा दुसरा सामना आणि दुसरा सामना जर मैदानामध्ये आपण पाहिलं तर दुसरा सामना जो मैदानामध्ये असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं हृदय शुभागमध्ये गेलं तर आदरणीय सदाभाऊ पिलाने स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे आणि त्यांना देखील मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं स्वागत असेल. आज पाहिजे सर्व फटका इथे खेळून काढला जाईल. सिंगल तर घेतली आहे. एक सिंगल आणि संघाच्या साह्याने आपण पाहतोय एका सिंगलच्या साह्याने संघाचं खातं मैदानामध्ये उघडलं जातंय. चालू असणारा सामना कोराई वर्सेस आपण पाहतोय सिंहगड या दोन संघामध्ये असणारा सामना. षटक क्रमांक पहिलं मैदान घेऊन आला तो धीरज, सलामी चोडी रिजवान आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय मैदानामध्ये करण. इथे पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु इथे झेल होऊ शकला नाही. एक सिंगल इथे मिळेल. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचं धाबलं किती पुढे देखील जाऊन पोहोचेल. दोन धाबा धाबलगावरती धावाचे असणार आहेत. अरविंद कदम इथे मैदानावर चिरवणे इथे चुकी करणारे संघाचे कॅप्टन आहेत. गोलंदाज तयार. हो इथे पाहायचं मैदानाच्या आतमध्ये बॅट फॉर चेंडू मैदानात येऊ शकला नाही. व्हाईस कॅप्टन आहे मैदानामध्ये पाहिलं गेलं तर. गोलंदाज तयार. पुण्याचा पाहिजे धीरज, राऊंड विकेट मैदानामध्ये मार करतोय. स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज पुण्याचा पाहिजे. हा चेंडू पाहिजे शॉर्ट पिच असेल, ऑन साइड खेळला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतलीये आणि इथे पहा चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. तोपर्यंत मैदानात सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा ज्या आहेत त्या 3 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचंय शॉर्ट कव्हर चिठी खेळला जाईल. हो इथे पहा एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील मैदानात पाहायला मिळतं, परंतु छोटा हातामध्ये इथे येऊ शकलं नाही. एक सिंगल देखील मैदान मिळेल. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा ज्या आहेत त्या 4 धावा. आज प्रेक्षकांचे देखील मात्र सर्व सामन्यावरती नजर असणार आहेत. गोलंदाज तयार. स्पर्धेच्या निमित्तानं अरुणदादा बालगरे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. इथे पाहिजे मैदानामध्ये व्हाईट बॉल. सरळ बॅटे फटका खेळला जाईल. जमीन सत्र फटका असेल. सिंगल तरी ती घेतली. दुसरा जायचा प्रयत्न इथे होईल का? धावाची संधी असेल आणि इथे पहा डायरेक्ट हिट. कौतुक करेल जर पाहिलं तर रिजवान शेख आपण पाहतो मैदानामध्ये. आज मैदानामध्ये सुपर एट मध्ये देखील मात्र त्या तऱ्हेने चांगली कामगिरी देखील करतो. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. षटक क्रमांक संपलं जाईल मैदानात जर पाहिलं तर पहिले एक षटकाचा इथे खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाबलगावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. गतवर्षी रिजवान खरं तर जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज हा किताब मात्र मिळवणारा खेळाडू आहे.
परंतु याही सीझन मध्ये पाहिले तर एक चांगल्या फॉर्म मध्ये देखील आपल्याला तो पाहायला मिळतोय, परंतु हा फॉर्म या सामन्यामध्ये कशामध्ये पाण्याला लावेल हे देखील आता मैदानामध्ये पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण मैदानात जर पाहिलं गेलं संघाचे असणार आपण पाहतोय कॅप्टन संतोष. गोलंदाजी मार्गावरती येईल 7 धावा धावलकावरती धावाच्या इथे नोंदवले गेलेले आहेत आणि 7 आता मैदानामध्ये पाहायचे कोण कोणाची कशा पद्धतीने देणार आहे. 7 गोलंदाजांना साथ द्यावी लागेल आपल्या क्षेत्ररक्षकांना आणि क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल आपल्या संघाच्या संघ नायकांना. साथ द्यावी लागेल संघाच्या नावासाठी, साथ द्यावी लागेल स्वतःच्या नावासाठी, कारण इथे जिंकायचं आहे. जो संघ इथे जिंकणार तो संघ खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेतून कमीत कमी स्पर्धेचे मित्र महेशदादा बुटाला देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक स्वागत करेल आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. महेशजी बुटाला हे देखील आपण पाहतो उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर जाऊयापर्यंत मॅच दिशेने पहा. इथे मैदानामध्ये एक गोलंदाज तयार संतोष. हा चेंडू पाहायचा मैदानामध्ये पंच मात्र इथे पहा वाईट बॉल देखील इथे कळत आहेत. गोलंदाजाला इथे दंडित केलं जाईल. अवांतर धाव मैदानात मिळते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 धावा. गोलंदाज तयार. इथे पहा खोलवर टप्प्यातून असेल, ऑन साइड चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी मात्र चेंडू अडवतोय. सिंगल तर घेतली, दुसरा धावायचा प्रयत्न. ओहो, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि इथे मात्र पाहायचंय पंचांनी मात्र पहा इथे कळवलंय तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी ती असणार आहे आणि पाहावं लागेल आता तिसऱ्या पंचांचे निर्णय काय असेल. खऱ्या अर्थानं पाहिलं तर सुपर हिटच्या मॅचेस आहेत आणि रिजवान सारखा खेळाडू जर डेंजर झोन मध्ये असेल तर या खेळाडूवरती सर्वांच्या नजर आहेत. गतवर्षी मॅन ऑफ द सिरीज हा किताब मात्र या खेळाडूने आपल्या हातामध्ये मिळवलाय. आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर तिसऱ्या पंचांची जीवनाने वाट पाहिली जाणार आहे. आपण पाहिली तर साईप्रीत लाईव्ह यांचं जीवन मी कौतुक करेल. एक चांगलं काम मात्र त्यांच्या माध्यमातून इथे सुरू आहे. आपण पाहतोय क्रुशल मोमेंट आहे, थोडासा वेळ देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये घेतला जातोय. आणि या ठिकाणी फलंदाज बाद रिजवानची विकेट. फलंदाज आपण पाहिलेलं तर मैदानामध्ये रिजवान बाद होणं म्हणजे संघाला खऱ्या खूप मोठं खिंडार पडणं आहे. 11 धावा धावलकावरती आहेत. चेंडू झालेत 2. 11 धावा धावलकावरती आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. प्रकाश झोतातील असणारी क्रिकेटची स्पर्धा जी आपण मैदानामध्ये पाहतोय, प्रकाश झोतातील असणारा हा क्रिकेटचा सोहळा लोणावळा प्रीमियर लीग. इथे पाहायचे नो बॉल देखील कळलाय, ऑन साइडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली ते पोहोचेल. सिंगल तर घेतलीये, दुसरा धावेचा प्रयत्न ते नाकार आहे. नो +1 अशा तर 2 धावावरती मिळतील आणि या 2 धावेच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलकावरती 13 धावा. ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवले जात आहेत. आपण चर्चा केली काल देखील की 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. का मानला जातो? कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर जसं मराठीमध्ये 3 अंकाला अशुभ म्हटलं जातं. कुठलंही शुभ कार्य करत असताना 3 व्यक्ती मात्र कार्य ते करत नाही. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये अशुभ देखील 13 अंकाला मांडला जातो. परंतु तो का मांडला जातो? गोलंदाज तयार. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ख्रिश्चन धर्मामध्ये देखील 13 अंकाला अशुभ मांडला जातो आणि हा खेळ खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपण असं देखील म्हणतो की परदेशातून आलेला हा खेळ आहे. इथे पाहिजे मोठा फटका खेळला जाईल. लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे अडवतोय. सिंगल तरी घेतली गेली, दुसरा धावेचा प्रयत्न.
इथे मैदान पाहायचे होणार नाही. नो बॉल. इथे लाईनलेन मैदानात इथे भरकटली आहे. संतोष वरती मैदानात हल्ला चढवला होते. संतोष कडून इथे चुका मैदानात होत आहेत. खऱ्यातनं संघाचा संगणक जेव्हा असतो, खऱ्यातनं संघाच्या संगणकाकडून खूप साऱ्या अपेक्षा देखील असतात आणि इथे अपेक्षा मैदानात जर तुम्हाला पाहिलं तर संघाच्या संगणकाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. इथे संघाचा संगणक चुका करतोय. स्कोर कार्ड वरती 16 धावा. 16 धावा डबल कव्हरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा संतोष. शॉर्ट पिच न असेल, ऑन साइड इथे खेळला जाईल. सिंगल तर मैदान घेतली. धावपाची संधी पुन्हा एकदा असणार आहे. पंच मात्र इथे कळत आहेत. 17 धावा. एका सिंगलच्या साह्याने संघाचं धावलं गावून पाहते मैदानाच्या मध्ये. हा चेंडू पाहायचा मैदानाच्या मध्ये अगदी हलक्या चेंडू ते खेळला जाईल. सिंगल जरी घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न देखील होतोय का. चेंडूची फेकी थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली. एक सिंगल इथे मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती 18 धावा. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहतोय आज मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा पाहायचे मोठा फटका खेळला जाईल. लॉंग ऑफ लॉंग मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्रक्षेप बॅकासाठी तयार आहे. सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा तर मैदानामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. 20 धावा. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. कोराई वर्सेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिंहगड या दोन संघांमध्ये असणारा सुरू असणारा सामना देखील आपण या मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. पुन्हा पाहिजे डीप कव्हरच्या खेळला जाईल आणि इथे पहा मैदानामध्ये चुकी देखील इथे मैदानामध्ये होतीये. एक सिंगल तर मैदान मिळणार आहे. शेवटचा प्राइस खऱ्यात जर पाहिलं गेलं तर 9,000 रुपयाचा प्राइस. प्रथम क्रमांकासाठी असणारे 21,000 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी असणारे 15,000. तृतीय क्रमांकासाठी असणारे 12,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी असणारे 9,000. स्पर्धेतील आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक संघासाठी टी शर्ट देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय स्पर्धेमध्ये प्रत्येक सहभागी खेळाडूसाठी देखील एक चषक देखील आहे. क्रिकेट क्लब ऑफ वांगरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा साई डीजे यांचं देखील मी कौतुक करेल. एक चांगलं काम आता त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. साई फ्रीच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. लाईव्ह देखील केली जाते. साई ऑडिओज डीजे यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षकाला आणि खेळाडूंना आवाज देण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. तर जाऊया मॅच दिशेने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. वैभव इथे पाहिजे. नो बॉल देखील पंचाने कळवला आहे. इथे जर मैदानात पाहिलं गेलं तर थोडीशी चर्चा मैदानात सुरू आहे. बाकीचे खेळाडू येऊ नका. पंच चर्चा करतील. पंचांनी आपला निर्णय इथे मागे घेतलाय. आयुष्यामध्ये माणूस कारण पंच देखील खऱ्यातनं क्रिकेटच्या मैदानावरती पंचांना देव मानलं जातं, परंतु पंच देखील एक माणूस आहे. इथे पाहिजे गॅपमध्ये चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. सुसाट वेगाने चेंडू पोहोचला सीमारेषा बाहेर फरार. हा आलाय खणखणी चौकार. हॉटेल विष्णुजी की रसोई प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. पहा इथे मैदानाच्या मध्ये आज खऱ्यातून जर पाहिलं तर प्रत्येक संघाच्या पाठीशी असणारे प्रेक्षक राजा देखील मात्र मोठ्या उत्साहाने पण पाहिलं तर प्रत्येक संघाच्या पाठीशी उभा आहे. चौकार गेल्यानंतर प्रेक्षक राजा मात्र आक्रोश करतोय. विकेट गेल्यानंतर प्रेक्षक राजा मात्र आक्रोश करतोय. हे प्रेक्षकांचं खेळावरचं प्रेम आहे. हे प्रेक्षकांचं या संघांवरती प्रेम आहे. या प्रेक्षकांचं इथल्या खेळाडूंवरती प्रेम आहे. चौकार ते खेळला जाईल. स्ट्राईक पुढे असताना फलंदाज आपण मैदानात पाहतोय किरण. ओ कुठल्या स्पॉट वरती पडला चेंडू. चेंडू पडल्यानंतर चेंडूने अति उसळ देखील घेतली. फलंदाज तर बीट झाला, परंतु यष्टिरक्षक देखील इथे बीट झाला.
संघाची धावसंख्या 27 धावा धावलकावरती धावाचे ते मैदान नोंदवले जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ या दरम्यान पाहायचंय बॅटची कड आता मैदानामध्ये असेल आणि इथे सिंगल मैदानात घेतली. एक सिंगल इथे मिळेल. मेघराजी पांढरे कुठे असले त्यांना विनंती करतो आपण संपर्क साधा. पुण्याचा पहा स्क्वेअरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट वरती चेंडू इथे येऊ शकला नाहीये. चेंडू इथे निर्धार स्वरूपाचा पाहायला मिळतोय. पुढे सारसावत खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बाद डीजे. मैदानात पाहायचंय षटक क्रमांक संपलं जाईल. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावाच्या आहेत त्या 28 धावा. आज प्रत्येकाला खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर घाई करणं देखील गरजेचं आहे, कारण आपल्याला आज 9 सामने खेळवायचे. आपण एक सेलिब्रिटी सामना देखील खेळवणार आहोत, त्यामुळं घाई करणं इथे गरजेचं असेल. लोणावळा प्रीमियर लीग आणि लोणावळा प्रीमियर लीगचा असताना आपण पाहतोय आजचा अंतिम दिवस. अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रथम क्रमांकासाठी 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15,000, तृतीय क्रमांकासाठी 12,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 9,000. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी असणारे ब्रँडेड शूज आणि एक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील एक्सपोर्ट शूज आणि एक चषक. अशी एक क्रिकेटची स्पर्धा ती म्हणजे आपण खऱ्या अर्थानं पाहिलं लोणावळा प्रीमियर लीग आहे. गोलंदाज तयार. चेंडू पुन्हा पाहिजे स्थळ बॅट फटका ते खेळला जाईल आणि इथे पहा फलंदाज बाद. थँक्यू. पहा इथे मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर फलंदाज देखील इथे मैदानात बाद झालाय. किरण ज्या खेळाडूंकडे खऱ्या एक अपेक्षा खूप साऱ्या देखील होत्या, तो खेळाडू इथे मैदानात बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. निलेश. गोलंदाज तयार. धीरज उजेतना मारा करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे पोहोचेल. धावबाची संधी असेल आणि इथे पाहायचं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. Exclusive. VFX. गोलंदाज तयार. ओहो खोलवा टप्प्याचा चेंडू. पहा इथे काय गोलंदाजी मैदानात सुरू आहे. धीरजची कौतुक करावरती थोडं फलंदाज बाद. मैदानात पाहिजे नवीन फलंदाज दाखल होईल आता तुषार. लागोपाठचे आपण पाहतो मैदानामध्ये 3 विकेट, एक रनआउट देखील आहे त्यामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानात असतील. एक सिंगल तर मैदानात मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती 29 धावा.
ज्या धाबलकावरती ते धाबा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज तयार. पुण्याच्या पाहायच्या मैदानामध्ये धीरज सरळ बॅटिंगपर्यंत फटका इथे मैदानात खेळला जातोय. क्षेत्ररक्षक दुरुल चेंडू इथे पोहोचेल. चेंडूची फेकी ती गोल होईल. इथे धाबाची संधी असेल परंतु मैदानामध्ये पाहायला गेलं तर चुकी देखील इथे होतीये आणि चुकीला इथे मैदानात माफी मिळणार नाही. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. एक चांगलं कॉम्बिनेशन या दोन्ही संघांमध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर पुढे देखील जाऊन पोहोचेल. धाबलकावरती 31 धावा. पुण्याला पाहिजे बॅकफुटला जाऊन चेंडू अगदी खेळून काढला जाईल. सिंगल तरी ते मैदानामध्ये घेतले ते. ओ हा धर्म पाहिजे मैदानामध्ये थोडस फेकी देखील उशिरा होईल परंतु कुठल्या पैकी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाही. संघाच्या संख्या जर मैदानात पाहिले तर षटक क्रमांक संपला जाईल. चौथा 4 षटकांचा खेळ इथे संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 32 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो धीरजने धावा खर्च केल्या 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये संतोष मात्र थोडासा महागडा नेचुरल ठरला. 14 धावा त्यांनी मात्र खर्च केल्या. पुन्हा वैभव गोलंदाजीसाठी आला त्यांनी देखील 7 धावा खर्च केल्या आणि यावेळी धीरजने मात्र अवघ्या 6 धावा देखील खर्च केल्यात. 4 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज देखील त्यांनी मैदानामध्ये बाद केलेत. आपल्याला पहिल्या दिवसापासून मात्र जे काही मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत ते मॅन ऑफ द मॅच देखील किताब आपण देणार आहोत. सोमनाथ गोलंदाजी मार्गावरती शेवटचे 6 चेंडू आता मैदानामध्ये घेऊन येईल. क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतो निश्चितपणे इथे सुरू आहे. ओहो हा चेंडू इथे मैदानामध्ये पाहावा लागेल. नो बॉल देखील पंचाने कळवला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न इथे फसला. फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बाद देखील होईल आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अवंतर धाव असेल. अवंतर धावेने 33 धावा. इथे पाहायच्या मैदानाच्या आतमध्ये नो बॉल देखील इथे पंचाने मैदानामध्ये कळवलाय आणि पहा करताना अशा पद्धतीने चेंडू इथे आला होता की अक्षरशः खऱ्यातनं जर पाहिलं गेलं तर कुणालच्या मनामध्ये मात्र लाडू देखील फुटले परंतु पहा इथे कुठं चेंडू मात्र खेळ यावेळी पुण्याला पाहिजे मोठा फटका खेळला जाईल. चेंडू हवेत असेल. सिंगल तरी ती घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. नो बॉल. अवंतर धावा इथे मैदानात दिले जात आहेत. अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती 37 धावा. गोलंदाज तयार असणार पुन्हा एकदा. सदोतीस धावा धाबलकावरती धावा ज्या आहेत यावेळी मैदानात पुन्हा पाहायचंय. नो बॉल देखील पुन्हा एकदा इथे मैदानात कळवला जाईल आणि इथे पाहायचं चेंडू मात्र सोडू देखील दिला जातोय. पहा महागड षटक इथे मैदानात पाहायला मिळतंय. 39 धावा. हा चेंडू पाहिजे अगदी आडव्या पट्ट्याची चेंडू खेळला जाईल. सिंगल तरी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार आहे. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 40 धावा. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळला जाईल आणि इथे पाहायचंय झेल इथे होतोय. फलंदाज बाद आहे. एक और टपका दो में से एक गया
मैदानाच्या पाहिजे नवीन फलंदाज आता मैदान दाखल होईल आता वरद. नॉटॅक मध्ये असेल धावलकावरती 40 धावा. 40 विकेट. 7 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. सोमनाथ आपण पाहतोय ते गोलंदाजी मार्गावरती कामगिरी करतोय. आतापर्यंत थोडस महागडं षटक घेऊन इथे ठरलंय, परंतु इथे कमबॅक करण्याची संधी असेल. कमबॅक करणं देखील इथे गरजेचं असणार आहे. वरद स्ट्रायकर तयार. चेंडू पाहायचे डीप कव्हर मध्ये चेंडू खेळला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाते. दुसरा धावाचा प्रयत्न ते होतोय का पाहायचे. नाकार जो मैदानामध्ये कळवलाय. एक सिंगल इथे मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती. 41 धावा. 41 रन. लॉस ऑफ 7 विकेट. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहायचे थोडासा बाहेर टाकला चेंडू आपण देखील मैदानामध्ये पाहतोय. पंचाने मात्र पहा कुठे इशारा इथे कळवला नाही. चेंडू पडल्यानंतर इन्सिडेंट देखील झाला. चेंडू पूर्णपणे डॉट देखील असेल. या चेंडूची खरं तर गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायचे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल आणि चेंडू पहा इथे पोहोचला सीमारेषा पार. हा आलाय चौकार. हॉटेल विष्णूजी की रसोई प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा खणखणीत चौकार. अरविंद आपण पाहतो ते मैदानामध्ये खऱ्या जर पाहिलं तर इथे चुका देखील इथे होत आहेत आणि पहा संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 45 धावा. एक जबरदस्त मॅच आपण पाहतो मैदानामध्ये सुरू आहे. एकादशीने कोराई आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सिंहगड हे दोन संघ समोरासमोर मैदानामध्ये भिडलेत. चला वेळ वाचवायचा आहे. गोलंदाज तयार. बॅकफुटला चेंडू खेळून काढला जाईल. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक तयार असेल. चेंडूची ती फेकी होती. धावबाची संधी आणि इथे मैदानात पाहायचे चेंडू मात्र थोडीशी फेकी चांगली अपेक्षित होती, परंतु पाहिजे मैदानामध्ये पहिला डाव इथे संपला जाईल. पहिली इनिंग इथे संपली आहे. धावलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 47 धावा. 48 धावेचं टार्गेट असेल आता सिंहगड संघासमोर. BSK. यापूर्वी सामन्याचा मार्गदर्शक आपण खिताब देणार आहोत. तुंग संघातील असणारा खेळाडू मयूर यापूर्वी सामन्याचा तुंग संघाचा मयूर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कृपया करून स्टेजवरती यावे. मयूर यांना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतील गौरव फाटक स्वतः. कॉंग्रॅच्युलेशन्स मयूर. वळूया मॅच कडे. सिंहगड रिक्वायर्स 48 रन्स टू विन.
नो बॉल देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये कळवलाय. दोन्ही टीमचे असणारे एक्स्ट्रा प्लेयर्स समोरच्या कक्षामध्ये पाठवून द्या. धीरज आणि त्यासोबत असणारा कुणाल. कुणाल आपण पाहतो शकत तयार असेल. पहिल्या चेंडू ते नो बॉल देखील असणार आहे. एक सिंगल आहे. ओ यावेळी पाहिजे मोठा फटका ते खेळण्याचा प्रयत्न मैदान पाहायला मिळाला. बॅट तर जोरदार फिरवली. संघाची धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर धाबल किती स्थिर असणार आहे. धाबलकावरती धाबे ते 1. शॉर्ट पिच मिळत असेल अगदी हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. चेंडूची ते फेकी होती आणि तोपर्यंत मैदानामध्ये एक सिंगल आहे. कोराई वर्सेस आपण पाहतो मैदानाच्या मध्ये सिंहगड या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना आहे आणि दोन्ही संघांमध्ये आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर संघर्ष तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. कारण चालू असणारा सामना पाहायला गेलं तर कमीत कमी 9,000 रुपयाचा सामना आहे. तर जास्तीत जास्त 21,000 रुपयाचा सामना मैदानामध्ये सुरू असेल आणि इथे पाहायचं मैदानाच्या मध्ये पहा एक वेगवान चेंडू देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. आताची मैदानात जर पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या 3 धाबा धाबलगावर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल. षटक क्रमांक पहिली मैदान घेऊन आला. शाकपुढे असणारा फलंदाज आपण मैदानात पाहायला गेलं तर कुणाल टू कुणाल. हलक्या चेंडू ते मैदान पायचा चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदान घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एक सिंगल इथे मिळणार आहे आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धाबाची असणार आहे. त्यात 4 धाबा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 48 धावेचा टार्गेट ते मैदानात समोर असताना आता मैदान पाहायचंय यशाचं शिखर कशा पद्धतीने गाठता आहे संघ. पुढे सारखं खेळणं करण्याचा प्रयत्न मैदान होईल. खूप मोठी अपील देखील इथे केली जाते. पंचांनी अपील इथे फेटाळून लावली. संघर्ष संख्येत जर मैदानात पाहिलं गेलं तर धाबलक 4 धाबा धाबलगावरती आहेत. गोलंदाज तयार. ओहो इथे पहा स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू खऱ्यातून जर पाहिलं तर मैदानामध्ये पहा बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. संघाच्या संख्येत स्थिर असेल. धाबलगावरती धावाच्या आहेत त्या 4 धाबा. षटक क्रमांक संपलं गेले मैदानाच्या आतमध्ये. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. 4 धाबा धाबलगावरती आहेत. यानंतरचा देखील होणारा सुपर हिटचा असणारा तिसरा सामना आणि तिसरा सामना जो मैदानामध्ये होणार आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार. जाता मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती कामगिरी करतोय. पहा इथे कुठेतरी आता गिअर चेंज इथे करणं गरजेचं असणार आहे. कारण 24 चेंडू ते शिल्लक असतील आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 44 धावांची ती गरज आहे. 12च्या सरासरीने धावा मैदानामध्ये बनवाव्या लागतील. पुण्याला पाहिजे मोठा फटका खेळून काढला जाईल. चेंडू हवेत असेल. डीप कव्हरशी चेंडू खेळला. चेंडू पडला. दिशा बदलली. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा देखील मैदानात पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने आपण पाहतोय मैदानामध्ये संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 6 धाबा धाबलगावरती आहेत. अगदी आपण मैदानामध्ये पाहायला गेलं तर सुपर हिटचा सामना मैदानामध्ये सुरू असेल. जो संघ इथे जिंकणार तो संघ बक्षीसमध्ये पोहोचणार. जो संघ इथे पराभूत होणार तो संघ या स्पर्धेच्या बाहेर. व्हाईट बॉल. यानंतरचा होणारा सामना लोहगड वर्सेस तिकोडा. यानंतर या 2 संघांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन विनंती असेल टॉस या. ओ इथे पाहिजे पुढे सारखा चेंडू खेळला जाईल. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक मात्र पहा चेंडूकडे पाहत राहिलाय फलंदाज बाद. BSK.
K. छत्रपतीच्या शूर मर्दानो छत्रपतीच्या शूर कृपया लोहगड आणि तिकोणा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, लवकरात लवकर स्टेजच्या इथं टॉस सोडवण्यासाठी यायचंय. लोहगड वर्सेस तिकोणा. चला दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन टॉस साठी देखील या क्षणी यायचं आहे. गाडीची लाईट बंद करा. इथे पाहिजे मैदानात पुन्हा हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पाहिजे मैदानामध्ये अडवला जातोय आणि तोपर्यंत घेतली सिंगल आहे. लोहगडच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी यायचंय. लोहगड. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा पुण्याचा बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात झाला. क्षेत्ररक्षक देखील खूप दूरवरती असेल. सिंगल तर घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानामध्ये इथे होत नाहीये. नकार देखील इथे मैदानामध्ये कळवला जाईल. संघाची संख्या इथे पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलगावरती धावा जे असणार आहे त्या 9 धावा. कुमार आपणास विनंती, टॉस साठी यायचंय. या दरम्यान पाहायचंय गरगर गरगर फिरणारा चेंडू फलंदाज बाद. पुढे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं गेलं स्वप्नील हडपुडे आपणास विनंती आहे, टॉस साठी यायचंय. तिसरा कॉल आहे. टॉस साठी झाला कॅप्टन. आपण मैदानात जर पाहिलं गेलं तर इथे पहा संघ अक्षरशः खूप मोठ्या अडचणी देखील सापडल्या. कौतुक करेल मी इथे गोलंदाजाचं तुषार. पहा काय गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. पुण्याला पाहिजे पुढे सरचा चेंडू खेळला जाईल. चेंडू हवेत मिसळा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झाला. फलंदाज बाद. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं तलवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं तलवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं तलवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं तलवला. थँक्यू. लोहगड संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. आपण पाहतो तयार असेल. यावेळी पाहिजे पुढे सरसा डान्सिंग डाउन द विकेट. सोनार की और एक लोहार की खनखनी षटकार. साई कृपा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा गगनचुंबी षटकार. पहा नदीम मात्र पहा जणू काय तो डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती त्याने गोलंदाजाला आसमान दाखवलंय आणि वरच मात्र पहा इथे षटकाराने स्वागत केलंय. पुण्याचा पाहिजे पुढे 7 चेंडू खेळला काढला जाईल. डिबॅकच्या कव्हर मध्ये चेंडू खेळला. सिंगल तरी ते मैदान घेतली. दुसरा प्रयत्न ते होईल का? प्रयत्न झाला. 2 धावा तर मैदान पहा इथे घेण्यामध्ये यश आलंय. संघर्षाला मैदान सुरुवात झाली आहे कारण या खेळाडूंना माहिती आहे इथे संघर्ष करावा लागणार आहे. या कलियुगामध्ये या क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. गोलंदाज तयार. ओ आणि ते पहा गोलंदाज देखील मात्र पहा कोई कच्चे गुरु का चेला नाहीये. षटकार देखील लगावला असेल परंतु इथे चेंडू डॉट टाकलाय. एक चांगली गोलंदाजी मैदानात सुरू असेल. पुण्याचा पायच्या मैदानात उजवीकडे मार करेल वरात. पुढे सरसा पुण्याचा चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू हवेत. यावेळी क्षेत्ररक्षक शोधून काढलाय. फलंदाज बाद. मैदानाच्या पाहिजे मैदानाच्या मध्ये नदीमने मात्र कुठेतरी संघाचे निर्णय पाहिले गेले तर आक्रमक सोडून मात्र संघामध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न केला. संजीवनी देण्याचं काम मात्र त्याने केलं परंतु तो मैदानामध्ये जास्त वेळ टिकू शकला नाही. 3 चेंडू खेळला. 3 चेंडू त्याने 8 धावा बनवल्या. तो बाद झाला.
आता व्हायचंय 17 धावा धावल कव्हर येत नवीन फलंदाज मैदान दाखल होतोय. हा चेंडू पाहायचा पुढे सरसरी घेऊन काढण्याचा प्रयत्न मात्र होतोय. पंचाने आपली इथे फेटाळून लावली आहे. चेंडू इथे डॉट आहे. इथे खूप मोठी आता कसरत मैदानामध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. कोणाच्या मनामध्ये कधी काय चालू असतं सांगता येणार नाही, कारण क्रिकेट आहे. आताची एक धाव मिळेल. एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती 18 धावा. ज्या धावलकावरती ते धावा ज्या नोंदवल्या जात आहेत, हिंदीमध्ये खरं तर खूप चांगली कविता देखील आहे. मी ती तुमच्यापर्यंत जीवनाने पोहोचवेल. पाय ते मैदानात षटक क्रमांक संपला जाईल. तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. धावलकावरती धावा ज्या असणार आहेत त्या 18 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 30 धावा. 15च्या सरासरी धावा इथे मैदानात बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. इथे पाहायचे पुढे सरसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न देखील मैदानात होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर मैदानात पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा ऋषिकेश जो गोलंदाजी मार्कवरती इथे येतोय. फलंदाज तयार. पुढे सरसा चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र पहा बन गया दर्शक. चेंडू पोहोचला सीमारेषा बाहेर. षटकार. साई कृपा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा गगनचुंबी षटकार. षटकार आपण पाहतो मैदानामध्ये खेळला जाईल. या षटकाराच्या मदतीने 24 धावा धावलकावरती आहेत. पुन्हा पाहायचंय पुढे सरसा चेंडू घेऊन काढला जाईल. धावाची संधी असेल इथे मैदानात. पाहायचंय हिट करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने 25 धावा ज्या धावलकावरती असणार आहेत. षटकार मैदानामध्ये खेळला आहे आणि षटकार देखील इथे खेळावा लागेल, कारण अब नहीं चलेगा इक्का दुक्का. तुझे जीतना होगा तो लगाना होगा चौकार छक्का. चौकार षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं असेल. वैभव आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय मैदानामध्ये धीरज ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. वैभवने देखील मात्र एक षटकार इथे लगावलाय. धीरज मात्र सलामी पासून आलाय. आतापर्यंत फक्त तो 2 चेंडू खेळलाय. पुढे सरसा पण त्याची खेळून काढला जाईल. डीप कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्याने तयार असेल. सिंगल तर इथे घेतली. दुसरा धावाचा प्रयत्न इथे होईल का? प्रयत्न झाला आणि इथे पाहायचंय फलंदाज मैदानात बाद होतोय वैभव. मैदानामध्ये पाहायचंय समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण असलेल्या आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत. आता 8 आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे त्या 22 धावा. 8 चेंडू 22 धावा. पुढे साठी घेऊन काढायचा प्रयत्न देखील ते मैदान होईल. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे पोहोचला. सिंगल तरी घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्यात. 1 रन शॉट. पहा इथे विवेकजी काळे सर मात्र आपण पाहतो कळत आहेत 1 रन शॉट आहे. पंचाची भूमिका देखील आपण पाहतोय मैदानात. पाहतोय विवेकजी काळे. मला वाटतं गौरव सर खरं तर आयोजक करत असताना किती त्रास घ्यावा लागतो मी देखील काल देखील चर्चा केली. कारण प्रत्येक काम जिथे कमी तिथे आयोजक ही भूमिका ठेवावी लागते. इथे पाहिजे फलंदाज बाद.
संघाची संख्या जर आपण मैदानामध्ये पाहिले तर फलंदाज इथे मैदानामध्ये बाद होत आहेत. 27 धावा धाबलगावरती आहेत. अजून देखील 21 धाव्यांची इथे गरज आहे. आज खऱ्या अर्थानं जर मैदानामध्ये पाहिलं गेलं तर आपण पाहतोय प्रेक्षक राजे देखील मात्र हे क्रिकेटचे दर्दी आहेत आणि आज प्रत्येकाला खऱ्या अर्थानं पाहायचंय की लोणावळा प्रीमियर लीगचे मानाचं करंडक आज कोण हातामध्ये मिळवणार आहे. लोणावळा प्रीमियर लीगचा आज विनर कोण होणार याच्यावरती आज सर्वांच्या नजरा लागल्या जाणार आहेत. मला खऱ्या अर्थानं पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची काही वाक्य चिरवणे आठवले गेली की गेली ती दर्दी, जमली ती गर्दी, उडालेत ते कावळे आणि जमलेत ते मावळे. मावळ तालुक्यातील असणारे सर्व मावळे आज आपल्या पाहतोय आपल्यासोबत जोडले जात आहेत. उपस्थित असणाऱ्या पुन्हा एकदा प्रेक्षक राजाचं मी लोणावळा प्रीमियर लीगच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत देखील करेल, हार्दिक असं स्वागत देखील करेल. आज खऱ्या अर्थानं 28 फेब्रुवारी आज विज्ञान दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. विज्ञान दिनाच्या देखील मी सर्वांना शुभेच्छा देईल. परंतु पहा जे जे मात्र संघ इथे अपयशी ठरलेत, मी नक्की म्हणेल की अपयशाने तुम्ही खचून जाऊ नका. परंतु हे वाक्य बरेचसे यस ते सेलिब्रिटी आहेत, त्यांना सन्मानाने बाहेर जाऊ द्या, काळजी करू नका. कारण क्रिकेटचा आहे हा, क्रिकेटचा खेळच खऱ्या अर्थानं वेड्या लोकांचा खेळ आहे. इथे ठार वेडे लोक पाहायला मिळतात. पहा कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील पण गगन भरेचे वेद हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही दत्त घेता येत नाही. आणि त्याचप्रमाणे क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे, त्याशिवाय तुम्हाला मोठं नाव करता येणार नाही. धन्यवाद, तुमचं देखील मनापासून धन्यवाद आहे. तुम्ही आनंद साजरा केला, ठीक आहे. दहाव्या मॅच दिशेने पुन्हा एकदा लोअर फुल टाचनो असेल मैदानामध्ये पायथ्या ऑनसाइड तिकडून काढला जाईल. सिंगल तरी मैदानामध्ये घेतलीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाही. खरं तर नागेश भाऊ एखाद्या गावामध्ये जा, एखाद्या खेळाडू बद्दल तुम्ही माहिती विचारा, हा खेळाडू काय करतो, गावातली लोक एकच वाक्य सांगतील, काही नाही, क्रिकेट पाय वेडा झालाय. परंतु तोच वेडा या मैदानावरती येऊन भल्या भल्यांना शहाणा करून जातो. जावे पण मॅच दिशेने पहा, इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल तरी घेतली, शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील आता 5 आणि बनवायचे आहेत 20. जमीन समांतर पुण्याचा फटका खेळला जातोय, सिंगल तरी मैदानामध्ये घेतली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदानामध्ये होणार नाही. या ठिकाणी राहुल सरांचं आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये पाहिले तर शेवट षटक इथे घेऊन आलाय तो तुषार. एक चांगला गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय, आउटस्विंग करणारा गोलंदाज आहे. फुलटा चेंडू असेल, ऑनसाइड चेंडू खेळलाय क्षेत्राच्या चेंडूच्या खाली, परंतु झेल इथे सुटला. छोटासा क्राऊड आहे पहा, अगदी मी म्हणेल 300-400 प्रेक्षक राजांच्या समोर मात्र अशा एवढं प्रेशर येत असेल. मी त्या देखील सांगितलं की आंतरराष्ट्रीय मध्ये किती प्रेशर असेल पहा. लाखोच्या संख्येने असणारा प्रेक्षक राजा आणि भारतीय संघाला असतील, इतर आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील, काय प्रेशर म्हणत असेल. हा चेंडू ते पाहायचंय, हवेमध्ये असेल आणि फलंदाज मैदानामध्ये बाद. थँक्यू. फलंदाज मैदानात बाद होईल आणि सामना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संपूर्णपणे इथे सुरुवातीपासून मात्र वर्चस्व ठेवलं ते कोराई संघाने. यावेळी पाहायचे मोठा प्रहार तर केलाय, परंतु अपयश असेल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज जो आपण मैदानामध्ये पाहणार आहोत, जो दाखल देखील होईल. न्यू बॅट्समन नेम. अतिरिक्त खेळाडू पाठवा, अतिरिक्त खेळाडू. अरविंद. इथे पाहिजे सर बॅटे फटका ते खेळून काढला जाईल आणि आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनल मध्ये संघ पोहोचलाय. तो संघ असेल कोराई संघ. याही संघाचं अभिनंदन.